या व्हिडिओमध्ये आपण व्ही बी भंडारी या पुस्तकातलं तिसरा प्रश्न सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 3 जो की मशीन व्हॉइसचा आहे. तर मशीन व्हॉइसमध्ये काय आहे, अ मशीन व्हॉइस ॲज शोन इन फिगर हॅज सिंगल स्टार्ट स्क्वेअर थ्रेड विथ 22 mm नॉमिनल डायमीटर. तर गिवनमध्ये लिहायचं गिवन त्यांनी सिंगल स्टार्ट सांगितलं आहे. तर मग सिंगल स्टार्ट दॅट मीन्स पी इज इक्वल टू एल असतो, म्हणजे पीच बरोबर लीड. आणि त्यांनी नॉमिनल डायमीटर दिलेला आहे डी ओ इज इक्वल टू 22 mm. आता डी ओ दिलेला आहे तर आणि पीच अँड 5 mm पीच 5 mm पीच म्हणजे पी इज इक्वल टू 5 mm दिलेला आहे. तर मग आता मी डी एम लगेच काढून घेतो. डी एम इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे, आपण डी ओ मायनस पी बाय 2 करतो. आता डी ओ आहे 22 मायनस पीच 5/2 म्हणजे हे 19.5 mm आन्सर येईल. आता म्हणजे हा झाला माझा डी एम. एक मिनिट मी आन्सर चेक करतो. 22 मायनस 5/2 ओके बरोबर आहे. नंतर डी एम आला. नंतर त्यांनी दिलं आहे द आउटर अँड इनर डायमीटर ऑफ फ्रिक्शन डायमीटर ऑफ द फ्रिक्शन कॉलर आर 55 अँड 45 mm. आउटर डायमीटर ऑफ कॉलर DOC इज इक्वल टू 55 mm आणि इनर डायमीटर ऑफ कॉलर DIC इज इक्वल टू 45 mm. तर पुढे विचारलं आहे द मशीनिस्ट ओके आणि द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन फॉर थ्रेड अँड कॉलर आर. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन फॉर थ्रेड इट मीन्स म्यू आणि फॉर कॉलर इट्स म्यू सी. मग ते किती आहे 0.15 फॉर थ्रेड आणि 0.17 फॉर कॉलर. ओके मग द मशीनिस्ट कॅन कम्फर्टेबली एक्झर्ट अ फोर्स ऑफ 125 न्यूटन म्हणजे एफर्ट किती देतोय तो 125 न्यूटन. आणि ऑन अ हँडल ऑफ मीन रेडियस किंवा मग हँडलचं जे राहिलं तर ते स्मॉल एलने डिनोट करायचं. स्मॉल एल म्हणजे 150 mm दिलेलं आहे. ओके आणि त्यांनी काय काढायला लावलंय तर आपल्याला फाइंड करायचं आहे द क्लॅम्पिंग फोर्स डेव्हलप बिटवीन जॉज. ह्या ज्या जॉज आहेत ह्या जॉमध्ये किती क्लॅम्पिंग फोर्स ते डेव्हलप करतात ते आपल्याला काढायचं आहे. आणि कधी तर 150 mm एवढ्या अंतरावर त्याने फोर्स लावलेला आहे 125 न्यूटनचा. तर त्यावेळी इथे क्लॅम्पिंग फोर्स किती हे होतोय जनरेट होतोय किंवा डेव्हलप होतोय. मग क्लॅम्पिंग फोर्स आता कसं काढायचं तर ते तुम्ही बघू शकतात की आपण जेव्हा टॉर्कचं आपलं इक्वेशन राहतं फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आर किंवा काहीतरी. तर मग आता जर आपण हाच व्हॉइस आपण सरळ बघितला म्हणजे व्हर्टिकल बघितला तर तो आपला जो इथला लोड राहील तो W ने आपण डिनोट करतो. म्हणजे टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड इज इक्वल टू आपला फोर्स डेव्हलप क्लॅम्पिंग फोर्स डेव्हलप बिटवीन जॉज होईल. म्हणून आपल्याला फाइंड काय करायचं आहे, पहिली थिंग आहे W फाइंड करायचं आहे. आणि दुसरी थिंग ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ क्लॅम्प. सेकंड इफिशियन्सी ओव्हरऑल इज इक्वल टू वॉट. सो आपण स्टार्ट करू. तर आपली सर्वात पहिली स्टेप आपल्याला फाय आणि अल्फा काढायला लागतो. तुम्ही स्टेप लक्षातच ठेवा, फाय आणि अल्फा काढायचं आहे. तर मी काढतो टॅन फाय. टॅन फाय हा फ्रिक्शनल अँगल आहे. फ्रिक्शनल अँगल इज इक्वल टू म्यू राहतो, म्यू ऑफ थ्रेड. मग टॅन फाय इज इक्वल टू म्यू किती आहे 0.15 म्हणजेच टॅन इनवर्स ऑफ 0.15 इज इक्वल टू माझा 5 येईल. टॅन इनवर्स ऑफ 0.15 तर त्याचा आन्सर येतं आहे 8.537 आहे. तर मी त्याला राऊंड ऑफ करतो. ओके आता
फाय निघाला, मला अल्फा काढायचा आहे. टॅन अल्फा इज इक्वल टू एल बाय पाय डी एम. ओके, आता हा फॉर्म्युला आला कसा, तर आपण त्यासाठी एक प्रोफाईल बघितली होती जी की अशी होती, थ्रेडची प्रोफाईल, ज्यात हा लीड होता आणि हा सर्कम्फरन्स ऑफ थ्रेड होता म्हणजे पाय डी एम. ओके, आणि हा आपला राहतो हेलिक्स अँगल अल्फा. मग तो हेलिक्स अँगल अल्फा आपण काढला एल बाय पाय डी एमने. एल किती आहे आपला फाय, हां ओके, सिंगल स्टार्ट आहे म्हणून सिंगल स्टार्ट आहे म्हणून आपलं फाय येईल. आणि पाय डी एम म्हणजे पाय इंटू 19.5 आपला डी एम आहे. तर याचा ॲन्सर किती येतं आहे, याचा ॲन्सर येतं आहे फाय डिवाइड बाय पाय इंटू 19.5. ओके, हे 0.081 आणि टॅन इनवर्स ऑफ ॲन्सर जर केलं मी तर 4.666 माझा अल्फा येतो आहे. अल्फा इज इक्वल टू 4.666 डिग्री. ओके, तर मी ते ॲन्सर लिहायचं राहिलं, पाय इंटू 19.5, तर याचा ॲन्सर येतो आहे 0.08161. ओके, तर टॅन इनवर्स ऑफ 0.08161 किती येतं आहे 4.6666. तर आता आपल्याला टॉर रिक्वायर्ड टू रेज द लोड काढायचा आहे. तर आपला तो फॉर्म्युला आहे टी आरसाठीचा, इज इक्वल टू डब्ल्यू इंटू डी एम बाय टू टॅन ऑफ फाय प्लस अल्फा. प्लस का घेतला, कारण टॉर रिक्वायर्ड टू रेज द लोड आहे. ओके, मग आपल्याला डब्ल्यू माहीत नाही आहे, डी एम माहिती आहे, हे बाकी जे माहिती आहे त्याची व्हॅल्यू टाकतो मी. डब्ल्यू इंटू डी एम बाय टू, डी एम म्हणजे 19.5 बाय टू इंटू टॅन ऑफ फाय किती माझा आलेला 8.531 प्लस 4.666. ओके, मग याचा ॲन्सर किती येतं आहे, आता ते 19.5 डिवाइड बाय 2 इंटू टॅन ऑफ 8.531 प्लस 4.666, 2.286 इंटू डब्ल्यू. टॉर्कचं युनिट राहतं न्यूटन एम एम. ओके, आता त्यांनी यात मेन्शन करताना आपल्याला कॉलरचं पण डायमेन्शन दिले आहेत आणि कॉलरचं फ्रिक्शन कोएफिशियंट पण दिलं आहे. तर आपल्याला कॉलरचं पण टॉर्क त्यात मेन्शन करावं लागेल. त्यासाठी कॉलरचा टॉर्क मेन्शन करावा लागेल. त्यासाठी कॉलरचा टॉर्कचा आपला फॉर्म्युला आहे टी सी इज इक्वल टू म्यू सी इंटू आर सी इंटू डब्ल्यू. तर म्यू सी आपल्याला किती दिलेला आहे, तर म्यू सी 0.17. आपल्याकडे आर सी नाही आहे, आपल्याला आर सी फाइंड करावं लागणार. तर मी पहिले खाली आर सी फाइंड करून घेतो किंवा इकडे आर सी फाइंड करतो. आर सीचा फॉर्म्युला आहे आपला, डायरेक्ट मी आर सीचा फॉर्म्युला सांगतो आता, डी ओ सी प्लस डी आय सी डिवाइड बाय 4. आपण डिवाइड बाय 2 जर केलं तर डायमीटर आला असता आणि डिवाइड बाय 4 केलं म्हणजे त्या डायमीटरला डिवाइड बाय 2 केलं म्हणून आपल्याला डायरेक्ट आर सी मिळेल. आता 55 प्लस 45 डिवाइड बाय 4, इट मीन्स 100 डिवाइड बाय 4, 25 mm माझा रेडियस येईल. ओके, तर मग आर सी किती आहे 25 इंटू डब्ल्यू ॲज इट इज. ओके, तर याचा ॲन्सर 0.17 इंटू 25 ते येतं आहे 4.25 डब्ल्यू. याचं पण युनिट न्यूटन एम एम. ओके, आता आपण कन्सिडर करतो की जो टॉर्क मशिनिस्ट लावतोय, मशिनिस्टने लावलेला टॉर्क इज इक्वल टू टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड. कारण मशिनिस्ट म्हणजे 125 न्यूटनचा फोर्स 150 डिस्टन्स अंतरावर जेव्हा लावतो तेव्हा हा जेव्हा पुढे सरकतोय म्हणजे त्या
टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड म्हणजे त्याचा मशिनिस्टने लावलेला टॉर्क म्हणजे TM इज इक्वल टू किती होईल P इंटू एफर्ट इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. इट मीन्स P किती आहे P आहे आपला 125 इंटू 150. सो त्याचा आन्सर 18750 एवढा आपला टॉर्क आहे टोटल जो लागतोय. तर मग आपण असं लिहू शकतो की TM इज इक्वल टू TR रेज द लोड प्लस TC म्हणजे हे दोघांचं टॉर्क इज इक्वल टू मशिनिस्टने लावलेलं टॉर्क. तर 18750 इज इक्वल टू 2.286 W प्लस 4.25 W. ओके, तर ह्या दोघांची ॲडिशन करायची. 2.286 प्लस 4.26 4.25 तर त्याचा आन्सर येतं आहे समथिंग 6.536 W. आता हा W 18750 जसाच तसा. तर मग आपला W इज इक्वल टू 18750 डिवाइड बाय आन्सर. तर 2868.72 न्यूटन एवढा आपला क्लॅम्पिंग फोर्स डेव्हलप होतोय जॉमध्ये. तर हे झालं फर्स्ट आन्सर आपलं. आता सेकंड आन्सर त्यांनी विचारलं आहे की इफिशियन्सी ओव्हरऑल इफिशियन्सी फॉर सेकंड ओव्हरऑल इफिशियन्सी इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे WL अपॉन 2πTR म्हणजे टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड. आता W किती आहे याचा आपण W आत्ताच काढला आहे 2868.72 इंटू L. आपला L म्हणजे आता लीड इज इक्वल टू आपली पीचेच राहील कारण सिंगल स्टार्ट आहे म्हणून 5 अपॉन 2 इंटू पाय इंटू TR 18750. ओके, तर याचं इफिशियन्सी किती येते 2868.72 इंटू 5 2868.72 इंटू 5 डिवाइड बाय 2 पाय इंटू 18750. तर येतं आहे 12.17%. हे झालं आपलं सेकंड आन्सर. इंटू 100 करायचं याला. तर हे झालं सेकंड आन्सर. तर या ठिकाणी आपलं सम म्हणजे थर्ड सम सॉल्व करून झाला आहे. आपण नेक्स्ट सम पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.